नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुत्री खूप भुंकत असली ना, मग त्यांच्या समोर हाडूक टाकलं की ती चघळत बसतात. तेवढा वेळ तरी डोक्याची कटकट कमी होते. त्या सारख्या भुंकण्याने जे लक्ष विचलित होत असतं ते थांबायला बरं पडतं, कारण ते मग एकच हाडूक चघळत बसतात. अनेकदा राजकारणातले मुरब्बी लोक जाणीवपूर्वक अशी हाडकं पत्रकारांसमोर टाकत असतात, कारण पत्रकारिता ज्या लेव्हलवर गेलेली आहे त्यामध्ये आता कुत्र्यांच्या भुंकण्याचा हलकल्लोळ या पलीकडे तथ्य राहिलेलं नाही. आणि म्हणून मला हे वारंवार सांगावं लागतं की अनेकदा जे काय भुंकण्याचा कल्लोळ चालू असतो त्यातून निष्पन्न काहीही होत नाही. आणि आत्ता जे सध्या परत एकदा शिळ्या कडीला ऊत म्हणतात, तसं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, यांनी त्याला काय ती टाळी दिली किंवा त्यांनी त्याला हाळी दिली, हा खोळेपणा चालू आहे. तो बघितल्यानंतर हे असली चर्चा करणारे, त्यावर फार मोठं राजकीय डिबेट वगैरे करणारे, हे किती शुद्ध मूर्ख आहेत हे सांगण्याची पाळी येते. म्हणून मी ते शीर्षक जे दिलेलं आहे, मराठी पत्रकारांना उल्लू बनवायला, खयाल अच्छा है गालिब, तो शेर आहे ना काय तो, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब, वरना जन्नत की हकीकत तो हमें भी पता है, असं काहीतरी शेर आहे. म्हणजे मेल्यानंतर स्वर्गात जाणार किंवा अमुक तमुक केल्यानंतर जन्नत मिळणार, हे सगळं मन रमवायला चांगलं असतं. पण वास्तविकता अजूनही तो स्वर्ग किंवा ती जन्नत बघितलेला कोणही पैदा झालेला नाही किंवा सांगायला आलेला नाही. हा, वर्णन सगळे करतात, पण त्यापैकी किती लोकांचा तो अनुभव आहे, अनुभव नाहीये. याचं कारण आपल्याकडे मराठीत रूढीजात सांगितलं गेले, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आणि मेल्यानंतर काय बघितलं हे सांगायला तुम्ही येत नाही. त्यामुळे उघड गुपित आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही स्वर्गाची वर्णनं केली जातात. नेमकं त्यापेक्षा या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या ज्या वादविवाद चर्चा चालू आहेत त्यामध्ये काडीचाही अर्थ नाही. याचं कारण एक आहे मित्रांनो, की त्यांनी एकत्र यावं हे ठीक आहे, ही अपेक्षा असणं गैरलागू आहे असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची ती इच्छा असू शकते. ज्यांनी आपल्या आयुष्यातली 30, 40, 50 वर्ष शिवसेनेला दिली, त्यांनाही तसं वाटलं तर गैरलागू नाहीये. पण मग तशी कल्पना करताना सुद्धा हे दोघेही चुलत भाऊ हे एकमेकांपासून इतके दुरावले का, याकडे बघावं लागेल. आणि म्हणून मग त्यांनी टाळी दिली की ह्यांनी हाडी दिली, त्यांनी साथ घातला की यांनी प्रतिसाद दिला, या सगळ्या गोंधळात जाण्यापेक्षा ते नेमके काय बोललेत ते तर समजून घ्या. एकमेकांना अटी आणि शर्ती घालून एकत्र येता येत नाही. तसं ते लग्नामध्ये कोणाच्या भाच्याच्या, भाचीच्या, आणखीन कुठल्या नातलगाच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले दिसलेत. अगदी एकमेकांची हास्य विनोद करतानाही दिसलेले. पण जेव्हा विषय महाराष्ट्र व नवनिर्माण सेना आणि शिवसेना किंवा अलीकडच्या काळात उबाठा शिवसेना असा येतो, त्यावेळेला ते एकत्र येण्याची किती सुतराम शक्यता नाही, याची साक्ष दोनही ठाकरे बंधू देत असतात. पण ज्यांना या असल्या चर्चा करायच्या आहेत त्यांना फक्त एक हाडूक टाकलं की बस चघळायला सुरुवात. चघळायला सुरुवात. आत्ता देखील
राज ठाकरे काय म्हणालेत हे कोणीतरी बारकाईने बघितलं का? मी बाळासाहेबांच्या हाताखाली काम केलं आणि उद्धव ठाकरेंचे म्हणजे ते उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या बरोबर सुद्धा काम करत होतो. पण मला घेऊन सोबत काम करणं यासाठी उद्धव ठाकरेंची तयारी आहे का, इतकं स्पष्टपणे राज ठाकरे बोलतात. तेव्हा ते सुचवत असतात की ते मला सहन करणं किंवा राज ठाकरेला शिवसेनेत सहन करणं हे उद्धव ठाकरेंसाठी अशक्य आहे. किंवा एकत्रित काम करणं, अगदी वेगळे दोन पक्ष एकत्र येऊन एक गठबंधन म्हणून, एक आघाडी म्हणून, युती म्हणून काम करणं सुद्धा अशक्य आहे, हेच राज ठाकरे सूचित करतात. नेमकं त्याच भाषेत उद्धव ठाकरे कुठेतरी भाषण करताना सांगतात की किरकोळ गोष्टी मी बाजूला ठेवतो, इगो बाजूला ठेवतो. म्हणजे एक प्रकारे इगो किंवा अहंकारामुळे आम्ही एकमेकांपासून दुरावलो हे सत्य उद्धव ठाकरे सांगून टाकतात ना. आणि अहंकार सोडला तर उद्धव ठाकरे म्हणजे शिल्लक काय उरतं? शिल्लक काय उरतं सांगा मला. उद्धव ठाकरे म्हणजे अहंकाराचा अक्षरशः मूर्तिमंत प्रतीक आहे. आणखीन एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, राज ठाकरे यांनी यापूर्वी एक दोन मुलाखतीमध्ये किंवा भाषणामध्ये एक गोष्ट साफ साफ स्पष्ट केलेली आहे की मी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केले, त्यांच्या हाताखाली काम केले, मी आता दुसऱ्या कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, कुठचाही कोण माझा नेता असू शकत नाही. आता गंमत अशी आहे की राज आणि उद्धव या चुलत भावंडांनी एकत्र येऊन मनसे आणि उबाठा म्हणून युती म्हणून काम करायचं असलं तरी त्यामध्ये कोणाचं तरी एकाचं मान्य करायचं तर दुसऱ्याला माघार घ्यावी लागणार. आणि ते शक्य आहे का विचार करा. एक साधं उदाहरण आत्ताच देतो तुम्हाला, आत्ताच. अजून मला वाटते 6 महिने पण झालेले नाहीत, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या किंवा त्याच्या आधी 11 महिन्यापूर्वी 10 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. आपल्या परीने राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत म्हणून बिनशर्त पाठिंबा आपल्या पक्षातर्फे जाहीर केला. तो बिनशर्त पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा अशी खिल्ली उद्धव ठाकरेने उडवण्याची काही गरज नव्हती, पण उडवली. त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या. पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीम या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आणि सगळीकडून अपेक्षा व्यक्त केली जात होती की जसा आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत म्हणून आपला पुतण्या आहे तर त्याला पाठिंबा देत मनसेचा उमेदवार 2019ला वरळी मतदारसंघात उभा न करण्याचं सौजन्य राज ठाकरे यांनी दाखवलं होतं. त्या सौजन्याचा मागमूस 5 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या वगण्यात दिसला, कृतीमध्ये दिसला. लोकांची अपेक्षा होती की जर 5 वर्षापूर्वी तुमच्या मुलासाठी तुमच्या चुलत भावाने आपला उमेदवार उभा केला नाही आणि पाठिंबा दिला आदित्य निवडून यावा म्हणून, तर त्याची परतफेड ही 2024ला माहीम मतदारसंघात होऊ शकत होती. माहीम मतदारसंघामध्ये जो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आलेला आमदार होता सदा सरवणकर, हा एकनाथ शिंदेकडे गेलेला होता आणि एकनाथ शिंदेनी सदा सरवणकरला अमित ठाकरेच्या विरोधात उभा केला होता. अशा वेळेला आपल्या पुतण्यासाठी उद्धव ठाकरे माहीमची जागा सोडू शकत होते, नाही उघडपणे पाठिंबा देऊ शकत होते. पण या दोनही गोष्टी उद्धव ठाकरे यांनी केल्या नाहीत. त्याला इगो म्हणतात, त्याला इगो म्हणतात. आणि राज ठाकरेंनी 5 वर्षापूर्वी
वरळी मतदारसंघामध्ये आदित्यच्या विरोधात उमेदवार दिला नाही आणि त्याला पाठिंबा जाहीर केला, याला सौजन्य म्हणतात. किरकोळ गोष्टी बाजूला ठेवता येतील असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात आणि उद्धव ठाकरेही म्हणतात, तेव्हा दोघांच्या किरकोळ गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नात्यापुढे नात्यापुढे पक्षीय राजकारण ही किरकोळ गोष्ट आहे असं राज ठाकरे मानतात. उद्धव ठाकरे त्याला किरकोळ गोष्ट मानतात का? नाही. उलट अमित ठाकरेच्या विरोधात महेश सावंत हा उमेदवार देताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य काय होतं ते जरा आठवून बघा. उद्धव ठाकरे म्हणाले की 5 वर्षापूर्वी वरळीला आदित्यला उभा केला किंवा आदित्यने निवडणूक लढवली तेव्हा मी मनसेचा पाठिंबा मागितलेला नव्हता. किरकोळ गोष्ट कशी आहे बघा. राज ठाकरे नात्यासमोर राजकारण किरकोळ मानतात आणि उद्धव ठाकरे नात्यापेक्षाही राजकारण महत्वाचं मानतात आणि नातं आणि सौजन्य ही किरकोळ गोष्ट समजतात. आणि म्हणून दोघांच्याही बोलण्यामध्ये, दोघांच्याही वक्तव्यामध्ये किरकोळ हा शब्द आला असला तरी दोघांना किरकोळ ज्या गोष्टी वाटतात त्यामध्ये जे प्रचंड अंतर आहे ते अंतर पत्रकारांनी चर्चा केल्यामुळे संपणार नाही. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे आपल्या समपातळीवर राज ठाकरेंना सोबत घेऊ शकतात का? आणि तिथेच तर सगळं घोडं अडलेलं आहे. आपला चुलत भाऊ म्हणून त्याला शिवसेनेमध्ये टिकवता येणं शक्य होतं, पण त्यांनी पळून जावं हीच व्यवस्था उद्धव ठाकरे करत गेले, म्हणून 20 वर्षापूर्वी राज ठाकरेंना बाजूला व्हावं लागलं. अगदी काल परवा संजना घाडी ही एक कार्यकर्ता महिला जे सांगते त्यापेक्षा राज ठाकरेंची 20 वर्षापूर्वीची तक्रार वेगळी नव्हती. आणि म्हणून 2 ठाकरे एकत्र येतील का, त्यामुळे महाराष्ट्रात काय होईल, याला सगळ्याला गळू खाजवणं म्हणतात. मी नेहमी या असल्या सगळ्या राजकीय चर्चा रंगवल्या जातात त्याला गळू खाजवणं म्हणतो. गळू अर्थ तुम्हाला माहिती आहे की गळू हा एक त्वचा रोग आहे आणि कुठेतरी अवघड जागी हे गळू नावाचा एक प्रचंड फोड येतो आणि तो वाढत जातो, फुगत जातो. पण त्याला हात लावून खाजवलं तर ते अधिक दुखतं आणि फुटत नाही, पण परत एक पापुद्रा तयार होतो आणि त्यामध्ये काय तो पू भरत जातो. पण दुसरी गंमत अशी असते की तिथे गळू झालेला आहे, तिथली त्वचा चामडी ताणली जाते तेव्हा फार ठणकते. पण त्याच्या पलीकडची गंमत अशी आहे, जिथे गळू आलंय तिथून अर्धा इंच किंवा 1-2 सेंटीमीटर अलीकडे आपण चामडीला नुसतं बोट लावलं तरी गुदगुल्या होतात. आपल्याकडच्या सगळ्या असल्या राजकीय चर्चा या गळूच्या गुदगुल्या असतात. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, ना गळू बरोबर होत ना वेदना थांबत. पण ज्या गुदगुल्या होतात त्यामुळे ठणकणाऱ्या गळूच्या वेदना दुर्लक्षित करता येतात, म्हणून गळूच्या अलीकडे बोट लावून गुदगुल्या करण्याची मानवी प्रवृत्ती असते. नेमकी त्यालाच 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची राजकीय चर्चा म्हणतात. याच्या अलीकडच्या पलीकडच्या चर्चा किंवा घटना तुम्ही विचारातच घेणार नाही का? आपल्या डोक्यात कल्पना आहे की 2 ते एकत्र आले तर मग एकनाथ शिंदेचा धाबं दणाणेल किंवा देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होतील, असं ज्या पत्रकारांना वाटतं किंवा ज्या राजकारण्यांना वाटतं, ज्या प्रवक्त्यांना वाटतं, ज्या बुद्धिजीवींना वाटतं, ते अधूनमधून असला विषय उकरून काढत असतात. आता राज ठाकरेंच्या मुलाखतीमध्ये तो अत्यंत ओघाने आलेला विषय आहे, अनेकदा येतो, पण त्याविषयी राज ठाकरे काडी मात्र सिरियस नाहीत.
आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याविषयी किंचितही गंभीर नाहीत, हे सुद्धा अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. पण गळूच्या अलीकडे बोट लावून गुदगुल्या करणं, याला जे लोक उपचार किंवा उपाय समजतात, त्यांच्यासाठी असल्या चर्चा आवश्यक असतात. आणि म्हणूनच असल्या लोकांना नको त्या विषयात भुंकत राहण्यापेक्षा हाडूक टाकणं फार महत्वाचं असतं. आता हाडूक टाकणं म्हणजे काय, हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि याच संदर्भात एक प्रकारे हा विषय डेलिबरेटली काढून जाणीवपूर्वक असलं काहीतरी वक्तव्य राज ठाकरेंच्या तोंडी आणलं गेलंय, हाच मला एक मोठा डावपेच वाटतो. आता तो डावपेच कसा आहे हा मी वेगळं सांगेन, ज्याला लष्करी डावपेचामध्ये कॅमॉफ्लॉज म्हणतात. म्हणजे एक आभास उभा केला जातो आणि तिकडे शत्रूला आक्रमण करायला भाग पाडलं जातं, पण तिथे आक्रमण करून शत्रू सैन्य फसगत करून घेते. नेमकी तीच गोष्ट राज ठाकरे यांच्या त्या मुलाखतीतल्या आवाहनातून आली आहे का? आणि ते सांगायचं असेल किंवा ते समजून घ्यायचं असेल तर त्याच्या अलीकडच्या पलीकडच्या घटना या संगतवार मांडून त्याचा विचार करावा लागतो. राज ठाकरे अचानक बोललेत का? किरकोळ गोष्टी मी बाजूला ठेवतो, एकत्र येऊ शकतो? नाही मित्रांनो, मला असं वाटतं की महापालिका निवडणुका जवळ आल्यात आणि त्यानुसार भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे ही मंडळी एकत्रित येऊन जे काय डावपेच आखतायत, त्या डावपेचाचा एक भाग म्हणून राज ठाकरे यांच्या मुलाखतीत हा बंधू मिलाप नावाचा डाव टाकला गेलेला आहे. कसा, ते वेगळ्या विषयात मी मांडीन, वेगळ्या एपिसोड मांडतो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.